नमस्कार मंडळी, निर्जला एकादशीच्या दिवशी बनत असलेल्या काही अद्भुत संयोगामुळे या 5 राशींना मिळणार आहे मोठी खुशखबर। त्यांना होणार आहे जबरदस्त धनलाभ। या 5 राशी धनाने होणार आहे मालामाल। आता या राशींना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने होणार आहे यशप्राप्ती। हे व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी तिथीला साजरं केलं जातं। यावर्षी निर्जला एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग बनत आहेत, जे या राशींसाठी अतिशय शुभ राहणार आहे। तर मित्रांनो, याच भाग्यशाली राशींबद्दल आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये निर्जला एकादशीला खूप महत्त्व आहे। निर्जला एकादशीच्या दिवशी खास करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते। 18 जून एकादशीच्या दिवशी धनयोग बनत आहेत, जो या 5 राशींसाठी शुभ ठरणार आहे। माता लक्ष्मी आता या 5 राशींवरती खूप जास्त प्रसन्न आहे, ज्यामुळे यांचे सर्व दुःख मिटणार आहेत। पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्ष एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते, जी यावर्षी मंगळवार 18 जूनला आहे। या दिवशी अनेक शुभयोग बनत आहेत। या दिवशी शिवयोग आणि त्रिपुष्कर योग बनत आहे, जे या राशींसाठी शुभ राहणार आहे। तसेच या दिवशी स्वाती नक्षत्राचा अद्भुत संयोग देखील बनत आहे। चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी। परंतु त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो। सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास। माता लक्ष्मीची कृपा मेष राशींवरती बनत आहे, ज्यामुळे मेष राशीवाले आता धनाने मालामाल होणार आहे। निर्जला एकादशीच्या दिवशी बनत असलेल्या शिवयोगाने मेष राशीवाल्यांना आर्थिक लाभ होणार आहे आणि करिअरमध्ये व्यवसायामध्ये वृद्धी होऊ शकते। सोबतच कौटुंबिक जीवन सुखी राहील। तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत। तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे। आता तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होणार आहे। त्याचबरोबर बिझनेस करणाऱ्यांना आपल्या बिझनेसमध्ये अपार धनलाभ प्राप्त होईल। तुम्ही नोकरी करताय तर नोकरी संबंधी एखादी आनंदाची बातमी देखील तुम्हाला मिळू शकते, जसं की तुमचे प्रमोशन होऊ शकते किंवा तुमची वेतन वृद्धी होऊ शकते। सोबतच ज्या कामात तुम्ही हात लावाल ते काम तुमचं यशस्वीरित्या पूर्ण होईल। कौटुंबिक अडचणी निर्जला एकादशीच्या दिवशी संपतील। तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता। तसेच अविवाहित लोकांचे लग्न देखील या काळामध्ये ठरू शकते। त्याचप्रमाणे प्रेम संबंधांसाठी निर्जला एकादशीचा दिवस अनुकूल असेल। सोबतच तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील। तुम्हाला एखादे सरकारी काम देखील मिळू शकते। माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने निर्जला एकादशीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे। त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कर्क रास। निर्जला एकादशीच्या दिवशी बनत असलेल्या शुभ संयोगामुळे कर्क राशीवाल्यांना चांगले परिणाम पाहायला मिळतील। जास्तीत जास्त कामात तुम्हाला यश प्राप्त होईल। माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे खूप सारे अवसर प्राप्त होतील। त्याचबरोबर नवीन वाहन खरेदीचे योग देखील बनत आहेत। काळ तुमच्या पक्षात आहे। तुमच्या जीवनातील धनाच्या सर्व समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला अपार धनप्राप्ती देखील होणार आहे। प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात सफलता प्राप्त होईल। फक्त धनलाभच तुम्हाला होणार नाही, तर व्यापारात सुद्धा वाढ होईल। तुमच्या कामात सफलता मिळेल। निर्जला एकादशीचा दिवस कर्क राशींसाठी फलदायी ठरणार आहे। प्रत्येक कामात भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे। नोकरीत प्रगती होईल। वेळेचा भरपूर फायदा घ्या। वेळेला तुमच्या हातून जाऊ देऊ नका। त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे तुळ रास। तुळ राशीसाठी निर्जला एकादशीचा दिवस वरदानच ठरणार आहे।
18 जूनचा दिवस तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम देणारा मानला जातोय. हा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभदायक राहणार आहे. तूळ राशीवाल्यांना श्री हरी विष्णूंच्या कृपेचा अद्भुत लाभ होणार आहे. तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायकच असेल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. त्याचबरोबर तुमची सर्व अडकलेली कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती देखील होईल. सोबतच आरोग्याच्या समस्यातून मुक्ती मिळेल. तूळ राशीवाल्यांना धनाची प्राप्ती होऊ शकते. येणाऱ्या काळात तूळ राशीवाल्यांवरती धनाची वर्षाच होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमची झोळी आनंदाने भरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी प्राप्तीचे योग बनत आहेत. येणाऱ्या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात अचानक लाभ होईल. येणारा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. नवीन कामाची सुरुवात तुमची होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ देखील मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी विदेशात जाण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळू शकते. अविवाहितांचे लग्नाचे योग आहेत. तसेच कुटुंबासोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवाल. त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मीन रास. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काळ तुमच्यासाठी बेहतरीन राहणार आहे. या काळात मोठ्या यशाची प्राप्ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी बनत असलेल्या शिव आणि त्रिपुष्कर योगाने मीन राशीवाल्यांना धन आणि संपत्ती लाभाचे योग देखील बनत आहेत. सोबतच मान सन्मानात वृद्धी होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला प्राप्त होईल. तुमची सर्व अडकलेली कामे आता वेळेत पूर्ण होतील. त्याच प्रकारे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. तसेच तुम्हाला धनप्राप्तीचे अनेक अवसर प्राप्त होतील. एकादशीच्या दिवशी मीन राशीवाल्यांना खूपच सुखद परिणाम प्राप्त होतील. व्यवसायात अचानक लाभ मिळेल. त्याचबरोबर मनासारखा रोजगार प्राप्त होईल. विदेशात जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. जर एखादी इच्छा असेल तर ती देखील तुमची या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. तसेच नोकरी प्राप्तीचे योग देखील बनत आहेत. जीवनसाथीची पूर्ण साथ तुम्हाला मिळू शकते. त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कुंभ रास. कुंभ राशीसाठी निर्जला एकादशीचा दिवस फायदेशीर राहणार आहे. कुंभ राशीवाल्यांना धनलाभ होईल. मात्र खर्च देखील तेवढेच वाढतील. त्याचबरोबर बनत असलेल्या शुभ संयोगाने कुंभ राशीवाल्यांना धनप्राप्ती, संपत्तीचे लाभ होण्याचे योग देखील बनत आहेत. सोबतच तुमच्या मान सन्मानात वृद्धी होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला प्राप्त होईल. त्याच प्रकारे व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील त्यांच्या व्यापारात लाभ होईल. नोकरी शोधत असणाऱ्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते.